ममता हिनेली, आता झालो मी निर्भया, बळकट धरिली गुरुपाया। आनंद झाला मज भारी, आनंद झाला मज भारी, साठविना भुवंतारी, आता झालो मी निर्भया, बळकट धरिली गुरुपाया। लक्ष्मण मनी गुरुकृपा, लक्ष्मण मनी गुरुकृपा, एकी झाले स्वस्वरूपा, आता झालो मी निर्भया, बळकट धरिली गुरुपाया। शिवाय वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते। दुसरी नमन मन्मथासी, त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तार, आचार्य सद्गुरु आम्हाला गी। कैलासी राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा मुकुटी जळाली, कारण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ वीण शंभू मज कोण तारी, तुझ वीण शंभू मज कोण तारी। शरदिंदू समाकारी, परब्रह्म स्वरूपिणी, वासराम पीठलिले, सरस्वती नमोस्तुते। कपिलाधार भूमी, भूकैलास शिखर, तिथे नाद तू वीर शैवांचा ईश्वर। ऐसा अवतार धरिले कार्तिक स्वामी, नमस्कार माझा तुम्हा मन्मथ स्वामी। श्री गुरुचरण सरोज रजा, निज मन मुकुर सुधारी, बरनौ रघुवर विमल जशो, जोदायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानकी, सुमिर पवन कुमार, बल बुद्धि विद्या देव मोहि, हरहु क्लेश। फाकिली चित्त ममता हिनेली, आता झालो मी निर्भया, बळकट धरिली गुरुपाया। आनंद झाला मज भारी, आनंद झाला मज भारी, साठविना भुवंतारी, आता झालो मी निर्भया, बळकट धरिली गुरुपाया। लक्ष्मण गुरुकृपा, लक्ष्मण मनी गुरुकृपा, एके झालो स्वस्वरूपा, आता झालो मी निर्भया, बळकट धरिली तरुण गुरुपाया। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज। नावाप्रमाणे त्यांचा अर्थ आहे, कुणाला म्हणायचं लक्ष्मण महाराज ऐका, लक्ष देऊन ऐका, त्यांच्या नावामध्येच अर्थ आहे। काय आहे अर्थ? नाव लक्ष्मण, ज्यांचा मनावरती लक्ष, असे असणारी लक्ष्मण महाराज। कारण नावाप्रमाणे लोकांना वागलं पाहिजे, वागलं पाहिजे की नाही? वागलं पाहिजे, पण लोक नावाप्रमाणे वागतात का? नाही वागत। एखादीचं नाव गंगा असेल, इथं कोणी असेल नाराज होऊ नका ऐका, एखादीचं नाव गंगा असेल, घरामध्ये किती पाणी पाहिजे, पण नाव गंगा, घरात पाण्याचा थेंब नाही, मग ती गंगा असून चालेल का? नाही चालणार। एखाद्याचं नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर, नाव असून उपयोग का? नाही उपयोग। अहो एखादीचं नाव शांती, इथं कोणी शांती असेल तर रुसू नका। नाही एका ठिकाणी काट्याला गेले महाराज कीर्तन करायला, आणि विचारले शांती नावाची महिला असेल, विणेकरीतही शांती निघाली। आपल्या इथं नाही तसं, विचारलं तर बरं होईल का? कोणी शांती असेल तर नाराज होऊ नका। नाव शांती, तिने शांत राहू ना मान, पण ती नसलेलं भांडण आणती, ती शांती काही कामाची का? नाही। नावाप्रमाणे लोकांनी वागले पाहिजे। जे संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज, ज्यांचा मनावरती लक्ष, ज्यांचं लक्षावरती मन, अशी असणारी लक्ष्मण महाराज। वीरशैव संप्रदायाचा कलेशस्थान म्हणून ज्यांना ओळखले जातं, अशी असणारी लक्ष्मण महाराज। आणि यांचं 4 चरणाचा अभंग, आपल्या जीवनामध्ये आलेला अनुभव या अभंगामध्ये संत शिवहार ऐका। अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तोसा। आपले कोंड गावामध्ये
किती वर्ष झाली सप्त्याला? 10 वर्ष. मला वाटतं मागच्या 11 म्हणतात. किती झाली? जागीत ना सगळी? गेली 10 वर्ष चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह, इतका गोड असा शिवनाम सप्ताह, एकदा जोरदार टाळी वाजवा. आनंद वाटला महाराज सप्त्याला आल्याच्या नंतर, कारण कीर्तनाला माता माऊल्यानं उभं टाकावं यात नवल नाही, गायनाचार्यानं उभं टाकावं यात नवल नाही. हे लहान लहान लेकरं कीर्तनाला उभे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि म्हणून खरं तर कौतुक करावं, इतकं गोड आपल्या गावामध्ये सप्ताह चालू आहे. आणि म्हणून चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये अन्नदानाची सेवा जी करत आहे त्यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होती. कारण आपल्या हाताचं भूषणचं काय असेल ना तर ते दान करणं काय आहे. ऐकू आलं ना सगळ्याला? मग करसाल का नाही आजपासून दान? दानाचे प्रकार आहेत महाराज. कन्यादान, अन्नदान, भूदान, जे घड्याला आपल्याला ते दान केलं पाहिजे की नाही? पण महाराज एखाद्याला तुपाचं दान करायचे, त्याच्या घरी गाई पाहिजे की नाही दूध द्यायला? एखाद्याने ठरवलं आम्हाला तुपाचं दान करायचे, पण हीच वरव्या लावून दूध घेतो, चालेल का तुपाचं दान? नाही चालणार. देवाने जसं आपल्याला दिले ना त्याप्रमाणे थोडं का होईना देवाला दान केलं पाहिजे. अहो एका हाताने आपण दिलं ना देवाला, उपरवाला जब भी देता आणि देता छप्पर फाडके. आपल्या घराला छप्पर नसतील, पत्र असतील, पत्र फाडून देईल पण तुम्हाला देईल. आणि म्हणून अन्नदानाची सेवा जी करत असतील, आपल्या हाताचं भूषणचं काय असेल ना ते दान करणं, हस्तभूषणम दान. आणि म्हणून जे या सप्त्यामध्ये अन्नदान करत आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी उद्या. बरं ज्याला नाही घडेल अन्नदान, त्यांनी छोट्यातली छोटी सेवा, मोठ्यातली मोठी सेवा जे या ठिकाणी करत आहे त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. उत्कृष्ट असे गायनाचे नाव काय? स्वप्नील महाराज, तसेच गजानन महाराज. या दोन्ही दादांसाठी एकदा जोरदार टाळी उद्या. मृदुंगाचार्य दादा नाव काय? आदर्श महाराज. सगळ्यांनी त्यांचा काहीतरी आदर्श घेतला पाहिजे, एकदा जोरदार टाळी उद्या. तसेच कृष्ण महाराज. इथं सगळीच मला आपली देवच उतरले, एकदा सर्वांसाठी जोरदार टाळी उद्या. आणि गोड अशी त्यांची माईक सिस्टीम आहे, मनापासून धन्यवाद. कारण काही ठिकाणी गेलं महाराज इतक्या मशनी असतात, डबाभर मसाला, चव नाही कशाला, पण आपल्या इथं तसं नाही. असाच गोड आवाज राहू द्या, कारण आम्ही लांबून प्रवास करून येतो. आणि जर सिस्टीम चांगली नसेल ना एक तर आम्हाला प्रवासन सहन होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी प्रवास सहन होत नाही म्हणून जेवत सुद्धा नाही, आणि जेवत नसल्यामुळे आवाज सुद्धा निघत नाही. पण सिस्टीममुळे कसं तरी निघतं. पण काही ठिकाणी अशी सिस्टीम असते महाराज, इथं गोडशी साऊंड सिस्टीम एकदा जोरदार. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. जे आपल्या सप्ताह गावात नाही, शहरात नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ठिकाणी हे कार्यक्रम प्रकाशित करत अशी असणारी व्हिडिओ शूटिंग झाली काय ना रॉयल मराठी. मला वाटतं मी कोणाचं तरी कीर्तन चॅनलवर ऐकलं होतं, मला माहित नव्हतं की माझंच कीर्तन चॅनलवर एकदा जोरदार टाळी महाराज. या ठिकाणी रॉयल मराठी चॅनल असतील सर्वांचे मनापासून आभार. तसेच ज्यांनी या ठिकाणी कीर्तनाची तारीख दिली मुख्य ती अशी असणारी सर्वांचे आदरणीय असणारी शंकर स्वामी जायफळ यांची मनापासून चरणी नतमस्तक होऊन, तसेच इथे उपस्थित मृदुंगाचार्य असतील, गायनाचार्य असतील, ताळकरी, विनिकरी, श्रुती मंडळी, माईक सिस्टीम आली, अन्नदाती, सहकारी, पंचकृषीतून आलेले गायनाचार्य, एकदा सर्वांसाठी जोरदार टाळी उद्या. एखाद्याचं नाव राहिलं असेल, कोणाला वाटलं महाराजांनी माझं नाव घेतलं नाही, बरं का पुरुष मंडळी, घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणायचं अगं आजच्या महाराजांनी माझं नाव घेतलं नाही, तू तरी घे. कारण आताच मकर संक्रांती झाली, मला वाटतं तुमचं नाव घ्यायची गरज नाही. पण जर तुम्हाला वाटलं महाराजांनी माझं नाव घेतलं नाही, घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणायचं अगं तू तरी माझं नाव घे. कारण बायको एवढं गोड नाव घेते, एवढं गोड नाव घेते. ऐका, एका माय माऊलीने एवढं लांबलचक नाव घेतलं. येत होती, जात होती, खिडकी वाटत पाहत होती, खिडकीला 3 तारा, अडकीत लवंडरा, पान खाते करा करा, घाम येतो झरा झरा, तिकडे नेतो व्यापारी, त्यांना दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा नेते पाण्याला. अरे पाण्यात त्या आडाचं, वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडी, 7 वाडी, वाड्यात होतं पलंग, पलंगावर गादी,
झालं तनशभार. ऐका, कीर्तन ऐकत असताना श्रोत्यांचे काही नियम असतात. काय असतात नियम? प्रत्येकाने या ठिकाणी मन लावून कीर्तन ऐकायचं, नाही तर शरीर इथं आलं मन दुसरीकडे. परमार्थामध्ये मन महत्वाचं. ऐका, ज्याप्रमाणे एखाद्या लग्नामध्ये मंडप असो किंवा नसो, लग्न लागतं की नाही? लागतं ना? तुम्ही मौन धरली का? लग्नामध्ये ठिकाणी मंडप असो किंवा नसो, लग्न लागतं. लग्नामध्ये जेवायला असो किंवा नसो, लग्न लग्नामध्ये वराडी असो किंवा नसो, लग्न लग्नामध्ये बँडवाला असो किंवा नसो, लग्न लग्नामध्ये नवरीचा बाप असो किंवा नसो, लग्न लग्नामध्ये ब्राह्मण देवता असो किंवा नसो, लग्न लग्नामध्ये नवरीचा मामा असो किंवा नसो, लग्न लग्नामध्ये नवरी नवरदेव असो किंवा नसो, लग्न नाही लागेल. खर्च लागते म्हणले, लागल का? जसं लग्नामध्ये नवरी नवरदेव मुख्य आहेत ना, तसं परमार्थामध्ये चित्त मुख्य आहे. म्हणून कीर्तन श्रवण करत असताना चित्त लावून मन एकाग्र करून सर्वांनी कीर्तन श्रवण केले पाहिजे. दुसरा नियम जर काय असेल ना, मुखाने नाम घेऊन हाताने टाळी वाजवली पाहिजे. कारण जे लोक टाळी वाजवतात त्यांचाच फायदा होतोय का? जे लोक पोटापासून टाळी वाजवतात त्यांच्या पोटाच्या वेदना जातात. जे लोक छातीपासून टाळी वाजवतात त्यांच्या छातीच्या वेदना जातात. जे लोक तोंडापासून टाळी वाजवतात मथरपणी लवकर दात पडत नाही. कोणाला वाटतं दात पडावीत? नाही ना, मग तोंडापाशी टाळी वाजवा. जे लोक डोळ्यापाशी टाळी वाजवतात ना त्यांना लवकर चष्मा लागत नाही. आपल्याला वाटत असेल मला चष्मा लागू नये तर टाळी डोळ्यापाशी वाजवली पाहिजे. आणि जर टाळी डोक्यापाशी वाजवली ना तर जीवनामध्ये आपलं जे टेन्शन आहे, नवऱ्याचं, बायकोचं, घराचं जे काही टेन्शन आहे ते टेन्शन घालवायचं असेल तर टाळी डोक्यापाशी वाजवा. कुठे बोलत चला, कुठे? डोक्यापाशी. महाराजाचं का? स्वतःच्या शिभार. ऐका, या अभंगामध्ये संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज म्हणतात, सद्गुरूंनी कृपा केली, चित्त ममता ही नेली, आता झालो मी निर्भया, बळकट धरली गुरुपाय. लक्ष्मण महाराजावरती सद्गुरूंनी कृपा कशी केली आपण जर विचार केला तर या ठिकाणी कृष्णाप्पा आणि जिजाबाई ज्यांच्या पोटी ज्या संतांचा जन्म झाला ते संत म्हणजे लक्ष्मण महाराज. आणि ज्या वेळेला लक्ष्मण महाराजांचे आई वडील हातामध्ये इष्टलिंग घ्यायची आणि त्या इष्टलिंगाची पूजा त्यांच्या आई वडील करायची. लहान वयामध्ये असताना लक्ष्मण महाराजांनी आपल्या आई वडिलांपाशी यावं, आई बाबा तुम्ही काय करता, हातामध्ये काय आहे? त्यावेळेला लक्ष्मण महाराजांच्या आई वडिलांनी सांगावं, बाळा हे जे आहे ना ते इष्टलिंग आणि त्या लिंगाची पूजा करणं आपला धर्म आहे. कारण मनमंत माऊलीने परमरेशामध्ये 6 पूजा सांगितल्या. किती सांगितल्या? 6 पूजा सांगितल्या. तर पूजा आपण केल्या पाहिजे. कोणती पूजा कधी करावी हे सुद्धा माझ्या मनमंत माऊलीने सांगितलं. 6 वेळा पूजा करी सहजा, त्यावेळा कोण कोण उजा, जेने मी निरूपी संतोष शिवराजा निरूपू तू. कोणती पूजा कधी करावी हे सुद्धा माझ्या मनमंत माऊलीने सांगितलं. पहिली पूजा नदी काढी, प्रहर दिन आल्या दुसरी, 2 प्रहराती तिसरी, चौथी तिसरी प्रहरी केली, 5वी सायंकाळी कीजी, 6वी पूजा मध्यरात्री, करावे आळस न करी लिंग पूजेसी. या 6 पूजा माझ्या मनमंत माऊलीने सांगितल्या. बरं आपल्याला 6 पूजा होतात का? होतात? नाही होत. मग माऊलीने आजचं उत्तर दिलं 3 वेळा पूजा करा. किती वेळा? 6 वेळा पूजा न घडती जरी तरी त्रिकालिंग अर्चना करी, त्रिकाळ नाही घडती जरी तरी तो पशु जड जीव आहे. त्याला 6 वेळा पूजा नाही जमत ना त्याला 3 वेळा करा. आणि ज्याला 3 वेळा जमत नाही तो पशु जड जीव आहे. माऊलीने 3 वेळा पूजा सांगितलं. मी हात जोडून विनंती करते निदान 1 वेळा करा, पण ती पण मन लावून करा. नाही तर माता माऊली पूजा करण्यासाठी बसतात पण तरी सुद्धा त्यांचं मन स्थिर नसतं. असतं का? सकाळ सकाळची वेळ असते महाराज. आमच्या गावामधली एक माय माऊली पूजा करण्यासाठी बसायची
आणि पूजा करण्यासाठी बसायच्या नंतर हातामध्ये माळ घ्यायची, नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय. तितक्यामध्ये असं घडतं, दारामध्ये दूधवाले येतं आणि ते दूधवाला आवाज येतो, दूध घ्या दूध. आता ही महाराज जप कराय असते, नमः शिवाय ओम नमः शिवाय. आता ही विचार करते आपण जप करेल, सुनबाईला आवाज येते, सुनबाई आता जा पातेले घेऊन दूधवाला आले दारामध्ये. आता त्यावेळेला सुनबाई पातेले घेते, दूध घेऊन येते, पुन्हा जप सुरू होतो, नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय. तितक्यामध्ये घडतं असं कोथरीमाल येतं. कोण येतं? कोथरीमाल. आपल्याला माहिती निरपक्ष शिवाचार्य महाराज. शिवाहार शिवाहार. ऐका, इथे ठिकाणी विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांचं आगमन झालेलं आहे, लाईव्ह बघत आहे, तर त्यांना सुद्धा धन्यवाद. शिवाहार शिवाहार. यावरून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, फोनचा सुद्धा चांगला उपयोग होतो की नाही? होतो. आपण चांगला उपयोग नाही करत महाराज, आपण दिवस रात्र नको त्या गोष्टी फोन मध्ये पाहतो. पण एका जे लाईव्ह बघत असतील, जे वट्यावर बसून कीर्तन ऐकत असतील, जे झोपून ऐकत असतील, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. ऐका, तर काय सांगत होते, आपला जप सुरू होतो, नमः शिवाय ओम नमः शिवाय. तितक्यामध्ये असं घडतं, कोथरीमाल दारामध्ये, कोथरीमाल आवाज येतो, कोथरीम घ्या कोथरीम. तितक्यामध्ये माय माऊली जप करताना माय थांबवती आणि आपल्या नातवाला आवाज येते, पप्प्या जा कोथरीम येऊन घे. काय म्हणती? नको ते नको, लोक नावं ठेवलेत का नाही? आपल्याला घेवा वाटत महाराज असे लोक नावं ठेवायले. आता ऐका, लोकांनी नावं सुद्धा चांगलं ठेवलं पाहिजे, असं नाव ठेवलं पाहिजे ज्यांना आपला उद्धार होईल. पण आपण तसं ठेवत नाही. आपण पोराला नातवाला आवाज येते, हे पप्प्या अरे जा दारावरती कोथरीमाल आले, कोथरीम घेऊन ये. पोरग 5 रुपये देते आणि या ठिकाणी कोथरीम घेऊन येते. पुन्हा जप सुरू होतो, नमः शिवाय ओम नमः शिवाय. हात जोडून तुम्हाला विनंती, अहो माऊलीने आपल्याला 6 वेळा पूजा सांगितलं, नाही झालेलं 6 वेळा 3 वेळा करा. 3 वेळा जर नाही झालं ना तर निदान 1 वेळा करा, पण ती तरी म्हणली. अहो का गोड देवाने तुम्हा आम्हाला जन्म दिलाय. मी नेहमी सांगत असते, पटलं तरी टाळी वाजवा. ऐका, किती गोड देवाने जन्म दिलाय. अरे आकाशाची उंची कधी मिटणार नाही, समुद्राचं पाणी कधी आटणार नाही. अरे आकाशाची उंची कधी मिटणार नाही, समुद्राचं पाणी कधी आटणार नाही. देवाने तुम्हा आम्हाला एवढा गोड मनुष्य जन्म दिलाय, त्या देवाचे उपकार आयुष्यभर फिटणार नाही, आयुष्यभर उपकार मानले पाहिजे त्या देवाचे. काय सांगत तुम्ही? इष्टलिंग, लिंग सामान्य नाही महाराज. अहो लिंगापासून विश्व निर्माण झाले, लिंगापासून शक्ती झाली, देवा पृथ्वी स्थिती झाली. कारण लिंगानं बोलल्याच्या नंतर वेद बोलतो. लिंग बोलविला वेद बोली, लिंग चालविला वायू हली. या ठिकाणी लिंगानं बोलल्याच्या नंतर लिंग बोलाविला वेद बोली, लिंग चालविला सूर्य चालले, लिंग हलाविला वायू हले. सप्त मात्र लिंगाची म्हणजे तो इष्टलिंग सामान्य नाही. बसवाने एका वचनामध्ये सांगतात, हे अगम्य अगोचर इष्टलिंगा, अरे उलासा होनी आला माझ्या हातात, ही गुराले संगमनात. या सृष्टीचा आकार तुमच्या आमच्या हातामध्ये गुरुने दिलेला. आपण विचार केला पाहिजे. महादेव प्रभू म्हणतात, महादेव मनी कोटोपकार करस ते शंकर ठेवीला. म्हणून फार आपण भाग्यवान आहोत की गुरुने साधूने तुमच्या आमच्या हातामध्ये तो लिंग दिलेला आहे आणि त्या लिंगाची सेवा आपण केली पाहिजे. शिवाहार शिवाहार. ऐका, काय सांगत होते, ज्या वेळेला लक्ष्मण महाराजांच्या आई वडील हातामध्ये लिंग घ्यायचे आणि पूजा करायची, ते लक्ष्मण महाराजांनी पाहावं, आई बाबा काय करता. सांगितलं, हे लिंग आणि आपल्या वीरशिव संप्रदायाचं भूषण आहे, या लिंगाची पूजा आपण केली पाहिजे. त्यावेळेला लक्ष्मण महाराजांच्या आई वडिलांनी सांगितल्या बरोबर लक्ष्मण महाराजांनी गोडी लागली आणि लक्ष्मण महाराज सुद्धा पूजा करायला लागले. बाळवाण्याचं जन्म अशा असणारे लक्ष्मण महाराज हातामध्ये लिंग घेऊ लागले, पूजा करायला लागले. लहानपणापासून लक्ष्मण महाराजांना आवड निर्माण
निर्माण झाली आणि जशी लक्ष्मण महाराजांना आवड निर्माण झाली, लक्ष्मण महाराजांच्या आईवडिलांनी त्यांचं लग्न लावलं, विवाह लावला, तरी सुद्धा त्यांचं मन देवामध्ये गुंतलं. सतत भगवान शिवाचं नाम असनी शैनी भोजनी गमनी, प्रेमी शूल पाणी स्मरावा, उठता बसता खाता पिता एकच मात्र नाम, ते म्हणजे भगवान शिवाचं नाम. आणि ज्या वेळेला लक्ष्मण महाराज देवाचं नाम घेऊ लागले, त्यांच्या वडिलांनी दुकानाचा व्यवसाय लक्ष्मण महाराजावरती सोपवला आणि दुकानाचा व्यवसाय सांभाळत असताना तरी सुद्धा लक्ष्मण महाराजांचं मन फक्त भगवान शिवामध्ये रमलेलं. विषयी मन गुंतले बाष्कळ सर्वदा तळमळ करीत असते आणि म्हणून विषयी उदास घालून आकाश त्याने परिशिवश केला. लक्ष्मण महाराजांनी दुकानामध्ये काम करताना सुद्धा माझ्या भगवान शिवाचं नाम घ्यावं, माझ्या भगवान शिवाचा जप करावा. आणि असं करता करता दुकानामध्ये महाराज नुकसान व्हायला लागलं. आणि जसं दुकानामध्ये नुकसान व्हायला लागलं, त्यावेळेला या ठिकाणी लक्ष्मण महाराजांनी विचार केला, असं कुठं तरी निघून जावं जिथून आपला उद्धार होईल. मग लक्ष्मण महाराजांनी साखरखेडा मठाची कीर्ती ऐकली आणि लक्ष्मण महाराज साखरखेडा मठामध्ये गेले आणि तिथले स्वामी या ठिकाणी गंगाधर स्वामी असतील, त्यांची भेट लक्ष्मण महाराजांनी घेतली. आणि भेट घेतल्याच्या नंतर गंगाधर स्वामींनी विचारलं, कुठून आलात, कुठे जायचं? त्यावेळेला सांगितलं, महाराज 84 आणि फिरून जन्म आपल्याला प्राप्त झाला, 184 शोधिता शोधिता मला वाटा लाभला, 84 लक्ष जन्म फिरकाता अवचित्त प्राप्त नरदी, 84 आणि फिरून जन्म आम्हाला प्राप्त झाला. म्हणून कुठून आलो काय सांगू, पण महाराज कुठे जायचं याचा सुद्धा पत्ता नाही, मायापुरीहून आलो आणि उदासपुरीला चालले. हे ज्या वेळेला गंगाधर स्वामीने ऐकलं, मनामध्ये तळमळ जागृत झाली आणि त्यांनी साखरखेड्यामध्ये राहायला स्थान दिलं. लक्ष्मण महाराज साखरखेडा मठामध्ये राहू लागले आणि पलसिद्धरायांची सेवा करायला लागले. पलसिद्ध स्वामीजी म्हणजे भगवान शिवाचा एक अवतार आहे. पहा, ज्या वेळेला आपल्या धर्मावरती संकट येते ना, त्यावेळेला देव संतांच्या रूपामध्ये अवतार घेतो. यदा यदा धर्मस्य हानिर्भवति भूतली तदा तदा अवतारणं गणेशस्य महितले. ज्या वेळेला धर्मावरती संकट येतं त्यावेळेला देव संतांच्या रूपामध्ये अवतार घेतो आणि अशा संतांच्या रूपामध्ये ज्यांचा अवतार झाला ते संत म्हणजे पलसिद्ध स्वामीजी. अहो, ज्याचं नाव घेतल्याच्या नंतर कार्य सिद्ध होतं. भगवती पलसिद्धा, ओम नमो भगवती पलसिद्धा, ओम नमो भगवती पलसिद्धाय, ओम नमो भगवती पलसिद्धाय, ओम नमो भगवती पलसिद्धाय, ओम नमो भगवती पलसिद्धाय. असा जाप लक्ष्मण महाराजांनी करावा आणि पलसिद्ध स्वामीजी प्रगट झाली आणि लक्ष्मण महाराजांना आवाज दिला, लक्ष्मणा. ज्यावेळेला आवाज दिला ना, लक्ष्मण महाराज जागी झाले आणि पलसिद्धरायांचं दर्शन लक्ष्मण महाराजांनी घेतलं. ज्यावेळेला त्यांचं दर्शन घेतलं, पलसिद्धरायांनी लक्ष्मण महाराजांना सांगितलं, लक्ष्मणा अभंगाची निर्मिती करा. लक्ष्मण महाराज म्हणले, मी आणि अभंग आम्ही सामान्य नाही, माझं ज्ञान नाही नवा साधन. कारण लक्ष्मण महाराज सिद्धाच्या शिवपाठामध्ये 15व्या अभंगामध्ये सांगतात, अभ्यास करून सर्व काही होय, अभ्यासाची सोय धरावी. व्याघ्र सर्पता अभ्यास आपली दिशेचे जिरविले कित्येकानी, समुद्री तऱ्यानं गेल्या अभ्यासाने सिद्धिता स्वाधीन केला कोणी. लक्ष मन मने अभ्यास ब्रह्म साक्षात्कार होईचे. आणि तेच लक्ष्मण महाराज पलसिद्धरायाला म्हणतात, देवा माझ्याकडे तेवढं ज्ञान नाही. त्यावेळेला पलसिद्धरायांनी या लक्ष्मण महाराजांच्या जिभेवरती बोट ठेवलं. जसं जिभेवरती बोट ठेवलं ना, तशी जीभ लटलट लटलट करायला लागली. आणि लक्ष्मण महाराजांनी आज 5000 अभंग अधिक लिहिले. आणि ते कशामुळे लिहिले तर फक्त सद्गुरूच्या कृपेनं अभंगाचं पहिलं. शिवाजी महाराज इतके जीव तोडून गायनाचारी गातात, पण आपल्याला त्यांचं कौतुक करता येतं का? नाही करतात. नेहमी सांगत असते, पण जिसे रास नहीं खाता उसे जूस पाते, जिसे रास नहीं खाता उसे जूस पाते, और कीर्तन पे ताली नहीं बजाता उसे कंजूस कहते. तुम्ही आहेत का? मग ताली वाजली पाहिजे. मग शिवाहार शिवाहार महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये
कृपेनं फक्त सद्गुरूच्या, म्हणून सद्गुरूंनी कृपा केली. आता आपल्याला विचार पडतो गुरु म्हणायचा की सद्गुरू म्हणायचा. एकदा जीवनामध्ये गुरु करावा की सद्गुरू करावा. आता गुरु कोणाला म्हणायचं याचा सुद्धा प्रश्न पडतो. परमरहस्य जर आपण वाचलं ना, त्या परमरहस्यामध्ये मनमथ माऊलीने सांगितलं गुरु कोणाला म्हणायचं. कुणाला म्हणायचं गुरु? अखंड मंडलाकारं व्याप्तीन चराचरं तत्वदर्शितीन तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मा विष्णूच रुद्राच ईश्वरच सदाशिवा इति गर्भगता यस्य तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मा विष्णू आणि ईश्वर सदाशिवादी सर्व अवतार सृष्टी करते गणसाचार शिवापासून उद्भवले. या जगामध्ये 33 कोटी देवता, पण 33 कोटी देवतांमध्ये 3 मुख्य देव मानले जातात. भगवान विष्णू, भगवान शंकर आणि ब्रह्मदेव. पण हे तिन्ही देव ज्या गुरुचे सेवक आहेत ना माया, ही सर्व गुरुची सेवक म्हणून सर्व ज्ञानदायक. तरी गुरु कृपेचा देख गर्भा येते श्री गुरुच्या. ते सुद्धा गुरुच्या कुठे जन्माला येतात, म्हणून जीवनामध्ये गुरु केला पाहिजे. गुराचा देव पण कधी कळतो गुरुदेवाचाही देव कळायचा अनुभव. जीवनामध्ये अनुभव आल्याच्या नंतर कळतं. कारण गुरुचं देव आहे महाराज. गुरुदेव महादेव गुरुदेवो सदाशिवा गुरु तत्वं परम नास्ति तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु तोची महादेव गुरु तोची सदाशिव गुरु पैताना ही देव त्या श्री गुरुशी नमावे. गुरुचा देव आणि गुरुच आपले माता पिता. गुरु माता गुरु पिता स्वहित करता गुरुची दाता. ज्या परत दैवत अन्नता त्या श्री गुरुशी नमावे. अहो गुरुचा देव, गुरुचा मायबाप, गुरुचा देवापेक्षा मोठा आहे ना. आपल्याला प्रश्न पडतो. पहा जेवताना आपण एक श्लोक म्हणतो, गुरु थोर मानावा की शिव थोर मानावा आधी नमस्कार कुणासी करावा. हा प्रश्न आपल्याला जीवनामध्ये मिळतो. पण या प्रश्नाचं उत्तर माझ्या मनमंत माऊलीने लिहिलंय की गुरुपेक्षा मोठा या जगामध्ये कोणीच नाही. गुरु विनाधिक नाही त्रिपुरारी, गुरु विनाधिक नाही हरी, कोपे शिवारीच्या गुरुतारी, गुरु कोपे कोणी तारी ना. अहो जीवनामध्ये आपल्यावरती देव जर कोपला ना महाराज, देव जर आपल्यावरती रागवला, गुरु सांभाळून घेऊ शकतात. पण जीवनामध्ये गुरु जर कोपले ना महाराज, तर देव सुद्धा काही करू शकत नाही. इतकी ताकद कोणामध्ये असेल तर गुरुमध्ये. म्हणून महाराज सांगतात की जीवनामध्ये गुरु केला पाहिजे. गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई मज देवा जन्मजन्मी. मग आता आपण जीवनात गुरु करावा की सद्गुरु करावा? गुरु कोणाला म्हणायचं आणि सद्गुरु कोणाला म्हणायचं? ऐका, जी आई आपल्याला जन्म देते ना, ती आई सुद्धा आपला गुरु आहे. जे वडील आपल्याला लहानाचा मोठा करता, आपल्याला जग दाखवता, ते वडील सुद्धा आपला गुरु आहे. लहानपणी बालवाडीमध्ये शिकवणारी त्या ठिकाणी शिक्षिका, शाळेमध्ये शिकवणारी शिक्षक आणि कॉलेजमध्ये शिकवणारी टीचर, हे सुद्धा आपल्या जीवनामध्ये गुरु आहे. मग गुरु कोण श्रेष्ठ आणि सद्गुरु कोण आहे? ऐका, जीवनामध्ये गुरु अनेक प्रकारचे आहे. पण सगळ्या गुरुमध्ये जो तो श्रेष्ठ आहे, जो आपल्या जीवनामधला अज्ञान दूर काढतो. अज्ञान त्रिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञान तोच अंधकार ज्ञानांजन लावून केला दूर, ज्ञान चक्षु प्रकाशना निरंतर त्या श्री गुरुशी नमः. जे गुरु आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेतात ना, ते गुरु श्रेष्ठ आहे. आणि अशा गुरुची संगत आपण केली पाहिजे. असे जीवनामध्ये सद्गुरु केली पाहिजे. जीवनामध्ये का महत्वाचे गुरु आहेत का? थोडा आवाज मोकळा. का गुरु महत्वाचे? आपण या ठिकाणी एखादी केस आपल्याला लढवायची. काय लढवायची? कोर्टामध्ये जायचं का तुम्हाला? आपल्याला कोर्टाच्या भानगडीत पडायचं. पण कोणाला वाटतं ना आपली या ठिकाणी प्रॉपर्टी, माय बापाची प्रॉपर्टी मला यावी, यासाठी लोक प्रयत्न करतात, कोर्टामध्ये जातात. ऐका, मी नेहमी सांगत असते, जीवनामध्ये सगळ्यात मोठी प्रॉपर्टी जर काय असेल ना, तर तुमचे माय बाप आहे. ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे. का? अहो ऐका, या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत कोण आहे? कोण आहे जगामध्ये श्रीमंत? ज्याच्याकडे खूप धन आहे, खूप जमीन आहे, खूप पैसा, बंगला, गाड्या, 100 एकर शेती नाही महाराज. या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत तो व्यक्ती आहे ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर आनंद आणि माईच्या
साक्षात श्रीमंत. काय नाही करत माय बाप आपल्यासाठी. अरे डोळे मिटून जे प्रेम करते ना तिला प्रेयसी म्हणतात. अरे डोळे मिटून जे प्रेम करते ना तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून जे प्रेम करते ना तिला मैत्रीण म्हणतात. अरे डोळे वटारून जे प्रेम करते ना तिला पत्नी म्हणतात. डोळे वटारून जे प्रेम करते ना तिला पत्नी म्हणतात. अरे डोळ्यात प्रेम न दाखवता डोळे मिटेपर्यंत जे आपल्यावरती प्रेम करतात ना त्याला तुमच्या आणि माझे मायबाप म्हणतात. आणि जगामध्ये सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे. पण ती प्रॉपर्टी आपण विसरून गेलो आणि नको त्या धनाच्या मागे लागलो. तर काय सांगत होती, आपल्याला एखाद्या कोर्ट मध्ये जायचं असेल, जजकडे जायचं असेल तर पहिले आपण कुणाकडे जातो? वकिला. मला वाटतं दुकानदाराकडे. कुणाकडे जातो आपण? वकिलाकडे. ऐका, जसं जजकडे जाण्याअगोदर वकिलाची गरज आहे. पटतं का तुम्हाला? जजकडे जाण्याअगोदर जशी वकिलाची गरज आहे तसं जज रूपी शिवाकडे जायचं असेल ना तर वकील रूपी गुरुची आवश्यकता. म्हणून जीवनामध्ये सद्गुरू केले पाहिजे. दुसरं काय कारण असेल? ऐका, माऊली म्हणतात जे हुशार लोक आहेत त्यांनी गुरु केला पाहिजे. आपण एखादं झाड लावलं, काय लावलं? तुम्ही झाडं लावता की नाही? एके ठिकाणी सांगत होती महाराज झाडं लावलं पाहिजे, झाडं लावलं पाहिजे. एकाने लावलं बिनकामी ते काँग्रेसचं झाड, दुसऱ्याने लावलं महाराज झाडच वाढेना. आणि ज्या वेळेला दुसऱ्या वर्षी कीर्तनाला गेली परत मला झाडे लावा झाडे लावा. एक जर कीर्तनातून उठला महाराज तुम्ही म्हणता झाडे लावा, काय म्हणता तुम्ही? झाडे लावा. मी झाड लावलं, गेल्या वर्षी लावलं पण अजून त्याला पान सुद्धा आलं नाही, झाड वाढलं नाही. का वाढलं नाही झाड? मी म्हटलं तुम्ही काय करता? काय नाही करा, दिवसा पाणी टाकतो. काय करतो? दिवसा खत पाणी टाकतो, रात्री उपटून पाहतो झाड वाढलं की नाही. झाड वाढेल का? नाही वाढलं. तर काय सांगत होते, एखादं झाड आपण लावलं तर झाडाला मुळात पाणी टाकतं की फांद्याला? आपल्याकडले बोलत नाहीत, मला वाटतं फांद्याला टाकतं. कुठे टाकतं पाणी? या ठिकाणी झाडाच्या मुळाला. ऐका, झाडाच्या मुळाला जर पाणी टाकलं तर फांद्याला पानाला पोहोचल्याशिवाय राहत नाही. अरे झाडाच्या मुळाला जर पाणी टाकलं ना फांद्याला पानाला पोहोचल्याशिवाय राहत नाही. आयुष्याचं मूळ म्हणजे गुरु आहे. गुरुची जर सेवा केली ना माझ्या भगवान शिवाला पोहोचल्याशिवाय राहत नाही. म्हणून गुरु करा. आणि या ठिकाणी संत सद्गुरूंनी कृपा केली, चित्त ममता हिली. काय ठिकाणी चित्त ममता का नेलं? त्याचं कारण आहे आपल्या जीवनामध्ये महाराज आपण या नाशिवंत संसाराला सुख मानून बसलो. नवरा माझा, बायको माझी, मुलं माझे, लेकरं माझे, सगळं माझा माझा करतो. महाराज म्हणतात सर्व मायेचे ममतेचे का? तर या नाशिवंत संसारामध्ये सुख नाही. माऊली म्हणतात नाशिवंत संसारी सुख अत्यानंदी मानी जो मूर्ख क्रोधी करी रखरख सर्वता बदत. या संसारामध्ये मुळीच सुख नाही. तरी आपण म्हणतो आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल. अमासाचा जन्म चाललाय पण सुख काही मिळत नाही. शिवहार शिवहार. आणि ज्या वेळेला तुमच्या आमच्यावरती सद्गुरूची कृपा होईल त्यावेळेला चित्त ममत्व सगळं निघून जाईल. आपला माझेपणा सुद्धा निघून जाईल. ऐका, एका संतांनी फार गोड म्हणले, देह को मैं माना है सबसे बड़ा पाप. अरे देह को मैं माना ये सबसे बड़ा पाप है. सब पाप इसके बच्चे और ये पाप का बाप है. आणि म्हणून देहाला कधी मी मानायचं नाही. का? कुठपर्यंत शरीर काम येणारे आहे तेवढं श्रृंगार. अहो लोक या शरीराला किती सजवतात. फेरन लवली लाव, कुठे पावडरच लाव, नको नको ते लावता शरीराला. पण कुठपर्यंत? अहो तारकपणे श्रृंगार, मथारपणे काहीतरी काम येईल का? नाही येणार. म्हणून नाही का जोपर्यंत आपण तरुण आहोत ना अहो तोपर्यंत परमार्थ करून घ्या. इथं गाणारे तरुण, वाजवणारे तरुण, माईक सिस्टीम आली, बोलत चला माईक सिस्टीम आली, तरुण तरुण, पेटी वादक बाबा तरुण, माता बोला तरुण, ऐका ऐकणारी तरुण, व्हिडिओ शूटिंग वाली लहान लहान लेकरं, कीर्तनकार मथारे का कीर्तनकारी तरुण म्हणे वाक्य सांगते. अरे जवान आहे तर घ्या परमार्थ करून, जवान आहे तरुण, अरे घ्या परमार्थ करून. काय पातीवरून भरून, अरे काय पातीवरून भरून
वरून अरे लोक लढतात वरून तर टाकतात खड्यात पुरून म्हणूनच म्हणते जवान आहे तरुण अरे घ्या परमार्थ करून घ्या परमार्थ तरुणपणी केला जातो म्हणून परमार्थ आपण केला पाहिजे तर काय सांगत होती सद्गुरूंनी कृपा केली चित्त ममता ही नेली माझ्या जीवनामध्ये सद्गुरूंनी कृपा केल्याच्या नंतर चित्त ममता निघून गेल्या आणि आता मी निर्भय झालो अभंगाचं बसल्याचं की टाळी तरी वाजवली पाहिजे कारण का माहिती का त्याचं कारण आहे गायनाचारी कुठे सहज गात नसतात तो आपला जीव तोडून आतडी तोडून या ठिकाणी गायन करत असतात गायनाचार्याचं जीवन सोपं नाही महाराज सोपं आहे का इथं महाराज किती गावं लोकांना किंमत नसते असती का किंमत लग्न झालं ना बायको सुद्धा महाराज घरी गेल्याच्या नंतर दरवाजा उघडल्याच्या नंतर काय म्हणते बायको आले का टाळ कुठून काय म्हणती आले का टाळ कुठून इतकी अवघड अवस्थे महाराज म्हणून महाराज लोकांची इतकी कठीण अवस्थे त्यांचं कौतुक आपण केलं पाहिजे पण आपण नको त्या गोष्टीचं कौतुक करतो एकदा कीर्तनातून सांगत होते अहो बायकोचं थोडं तरी कौतुक केलं पाहिजे थोडं तरी एक जण काहीच घेऊन नाही गेला महाराज एवढंच घेऊन गेला बायकोचं कौतुक करायचं घरी आला आणि तिने सुंदर असं स्वयंपाक केलेला वरण भात पोळी भाजी स्वयंपाक केला महाराज आणि स्वयंपाक केल्याच्या नंतर याने भाजीचे 2 घास खाल्ली आणि आठवलं बायकोचं कौतुक करायचं का आठवलं महाराजांनी सांगितलं बायकोचं थोडं तरी कौतुक केलं पाहिजे ज्या वेळेला सांगितलं बायकोचं कौतुक केलं पाहिजे सांगितलं ग काय गोड भाजी केली भाजी गोड असते का गोड भाजी पण बोलण्याची पद्धत असते काय भारी भाजी केली काय जिरी टाकली काय मोहरी टाकलं काय मसाला टाकला ग तुझ्यासारखी भाजी या जगामध्ये कोणीच करत नाही अख्ख्या कोंडगाव मध्ये सुद्धा करत नाही इतकं कौतुक केलं महाराज आता त्या वेळेला तिला आनंद व्हाव ना नाही झाला तिने सांगितलं कळत नाही का गपचूप घ्या काय म्हटली गपचूप घ्या राग आला महाराज नवऱ्याला पुन्हा म्हटला ग 16 वर्ष झाली तुझं कौतुक केलं नाही पण खरंच भाजी खूप छान केली इतकी भारी भाजी अगं जगामध्ये मी कुठंच खाली नाही महाराज तिला पुन्हा राग आला डोक्यावरचा पदर होता कमरेला खोसला तुमच्या आहे ना डोक्यात घेऊ नका महाराज घेऊ नका ऐका डोसक्यावर पदर का पाहिजे त्याचं कारण आहे कुणाला इंडियन मदर म्हणायचं मी नेहमी सांगत असते अहो ज्या स्त्रीचा डोक्यावर पदर ज्या स्त्रीचा डोक्यावर पदर येणाऱ्या जाणाऱ्याचा करते जे आदर तिलाच म्हणायचं इंडियन मदर तिलाच म्हणायचं इंडियन भारताच्या स्त्रीचा पुरुषांचा काय असेल ना त्या डोक्यावरचा पदर आहे काही जण आता घेत असतील महाराज आपल्या गावचे तसे नाही आपल्या गावच्या आधीच घेतलेलं इतकं गोड मात्र मला एकदा जोरदार टाळी उद्या इथं काही ठिकाणी मला शहरामध्ये पदरच राहिलं नाही राहिलं का मुळीच राहिलं नाही ऐका तर ज्या वेळेला तिने सांगितलं नवऱ्यानं कौतुक केलं तिला राग आला तिने सांगितलं हो कळत नाही का तुम्हाला एकदा सांगितलेलं गपचूप घ्या तिला म्हटलं विचार केला काय झालं असेल पुन्हा म्हणलं भाजी खूप छान केली तिने सांगितलं हो 16 वर्ष झाले आपल्या लग्नाला किती वर्ष झाली बोला बोला किती वर्ष झाली 16 संसार तुम्ही केला आम्ही नाही केला काय म्हण लागली ती माय माऊली अहो 16 वर्ष झाली संसार करून 16 वर्ष झाले आपलं लग्न होऊन आणि इतक्या दिवसातून आज शेजारने करून भाजी आणली आणि तुम्ही म्हणता भाजी खूप छान झाली पण बायकोचं कौतुक करायचं का नाही आणि म्हणून गायनाचार्याचं मृदुंगाचार्याचं आपण कौतुक करायला शिकलं पाहिजे शिभार शिभार तर महाराज म्हणतात ज्यावेळी आमच्यावरती सद्गुरूंनी कृपा केली आम्ही निर्भय झालो आत्मा झालो मी निर्भय बळकट धरली गुरु पाय बळकट असणारी त्या गुरुचे पाय आम्ही धरले बरं गुरुचे सद्गुरूचे पाय का धरावे पायीचे तारक भवाच्या आरक सद्गुरुनाथ जीवनामध्ये उद्धार करायचा असेल ना तर त्या गुरुला शरण गेलं पाहिजे अहो किती निष्ठा असली पाहिजे गुरुवरती आपली ऐका एक प्रसाद नावाचा शिष्य होता आणि त्या शिष्याला गुरुनी सांगितलं जा या ठिकाणी शेताची राखण कर हा प्रसाद नावाचा शिष्य शेतामध्ये आला पावसाची दिवस होती आणि धो 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 पाऊस पडला पडल्याच्या नंतर शेतामध्ये त्यांची जी माती होती पाणी होतं ते पाणी त्यांच्या शेतामधून दुसऱ्याच्या शेतामध्ये येऊ लागलं त्या प्रसाद नावाच्या शिष्याने विचार केला माझ्या गुरुने मला आज्ञा केली शेतीचं राखण कर आणि गुरुच्या आज्ञेचं उल्लंघन करू शकत नाही मग काय करावं
पाणी तर बांध कुडून जात. मग त्या प्रसाद नावाच्या शिष्यानं त्या बांधावरती माती टाकण्यास सुरुवात केली. पण पाण्याचा वेग इतका होता की माती सुद्धा निघून जाऊ लागली. मग काय करावं, माती सुद्धा निघून जाऊ लागली. अहो, आपल्या गुरुच्या हातात पाण्यासाठी तो प्रसाद नावाचा शिष्य त्याच बांधावरती आडवा पडला आणि रात्रभर शेतीचं राखण केलं. अहो ऐका, ज्या वेळेला प्रसाद नावाचा शिष्य आपल्या गुरुकडे आला, आता पावसामध्ये भिजल्याच्या नंतर दात कसे होतील? हिवाळ्यामध्ये आपले दात कुडकुड कुडकुड करतात. कसे करतात? कुडकुड कुडकुड करतात. तशी त्याचे सुद्धा दात कुडकुड कुडकुड करू लागले. आणि त्यावेळेला गुरुने सांगितलं, रे काय झालं, असं कुडकुड कुडकुड का करतोस? तुला हिव कशामुळे भरलं, कशामुळे भिजलास? त्यावेळेला सांगितलं, गुरुदेवा तुमच्या आज्ञेसाठी रात्रभर त्या बांधावरती मी आडवा पडलो. इतकी निष्ठा आपल्या असली पाहिजे तेव्हाच आपण निर्भय. आता झालो मी निर्भय, बळकट धरिले गुरुपाय. आणि म्हणून महाराज म्हणतात की आमच्या जीवनामध्ये आमच्यावरती सद्गुरूंनी कृपा केली, आम्ही निर्भय झालो आणि आमच्या जीवनामध्ये एवढा आनंद झाला. अभंगाचं तिसरं ऐका, आनंद झाला माझं भारी सातवी नवंत. इथं आल्यानंतर प्रत्येकाला आनंद झाला. झाला की नाही झाला? पण तुम्हाला आला का आनंद? आला का? नाही आला, कारण तुम्ही भजनच केलं नाही. केलं का? संप्रदायाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला जर आनंद यायचा असेल तर सर्वांनी एकदा वर हात करून प्रेमाने भजन करायचंय. आनंद झाला मज भारी साठवी नवंतारी. आता झालो मी निर्भय, बळकट धरिली गुरुपाय. का आनंद झाला असेल या ठिकाणी लक्ष्मण महाराजांना? ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये सद्गुरूच्या ठिकाणी संकट आपल्याला लागते, सद्गुरूची कृपा आपल्याला प्राप्त होते, तेव्हा आपल्या सुद्धा जीवनामध्ये आनंद होतो. आणि हा आनंद आपल्याला गगनामध्ये सुद्धा मावत. आता आनंद झाला मज भारी साठवून अंतरी. अंतःकरणामध्ये सुद्धा आनंद साठवता येत नाही असे लक्ष्मण महाराज म्हणतात. शिबा रे शिबा. ऐका, आपल्या सुद्धा गगनामध्ये आनंद या ठिकाणी मावू नये का? तर त्याचं कारण हा जो शिवनाम सप्ताह उभा कशासाठी? मनमत माऊलीच्या जन्मोत्सवानिमित्त, बरोबर? आणि त्या मनमत माऊलीच्या जन्मोत्सवानिमित्त हा शिवनाम सप्ताह उभा केला. का मनमत माऊलीचा जन्मोत्सव करावा? त्याचं कारण आहे. काय केलं कार्य केलं असेल मनमत माऊलीला सर्वांगाची कान करून ऐका. काय जीवन जगले लक्ष्मण या ठिकाणी मनमत माऊलीनं? अहो, ज्या वेळेला माता पार्वती आणि शिवलिंग स्वामी यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्याच्या नंतर अनेक वर्ष झाले पण पोटी पुत्र नाही. आणि त्यावेळेला माता पार्वती आणि शिवलिंग स्वामी उदास असायचे. उदास असल्याच्या नंतर एके दिवशी माता पार्वती ज्या वेळेला आपल्या गावामध्ये होत्या आणि गावामध्ये त्यांच्या पालखी निघाली, दिंडी निघाली. दिंडीचा सोहळा निघाल्याच्या नंतर काही साधू संत त्या गावामध्ये प्रवचन करत होते आणि प्रवचनातून सांगत होते, अपुत्रसी गती नासी. ज्याला पुत्र नाही ना त्याच्या जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही. ज्या वेळेला माता पार्वतीने ऐकलं, माता
पार्वतीच्या मनामध्ये विचार आला रे, अनेक वर्ष झाले आपला विवाह होऊन, पण पोटी पुत्र नाही, काय करावं? माता पार्वती रडत रडत शिवलिंग स्वामीकडे आल्या आणि शिवलिंग स्वामीला सांगितलं, स्वामी अहो जसा एखादा फळाचा झाड किती सुंदर असू द्या, किती उंच असू द्या, जोपर्यंत त्या झाडाला फळ येत नाही तोपर्यंत त्या झाडाला शोभा नाही. सांगू लागला माता पार्वती, स्वामी ऐका, एखादं झाड, फुलाचं झाड दिसायला किती सुंदर असू द्या, जोपर्यंत त्या फुलाच्या झाडाला फूल येत नाही तोपर्यंत त्या झाडालाही शोभा नाही. तशी एक स्त्री जोपर्यंत तिला संतान जन्माला येत नाही तोपर्यंत स्त्रीला सुद्धा किंमत नाही. ज्या वेळेला माता पार्वती शिवलिंग स्वामीला सांगू लागली, रडत रडत सांगू लागली, स्वामी आज आपल्या गावामध्ये प्रवचनकार आले आणि सांगू लागले, अपुत्रेसे गती नसती, ज्याला पुत्र नाही ना त्याचा उद्धार होऊ शकत नाही. ज्या वेळेला असं सांगितलं शिवलिंग स्वामींना, माता पार्वतीला सांगितलं, बघ पार्वती अगं अपुत्रेसे गती नसती, ही इतरासाठी खरं असेल, पण वीरशैवाला मोक्ष प्राप्तीसाठी पुत्र प्राप्तीची कुठल्याच प्रकारची आवश्यकता नाही. एकेन मुक्ती विरांगना तू महेश्वरी, अगं वीरशैव म्हणून जन्माला येणं हीच मुक्तीच्या उंबरठ्यावरती माप. ज्या वेळेला असं सांगितलं महाराज तरी सुद्धा माता पार्वती रडायला लागली, अहो स्वामी आपल्याला पुत्र नाही, काय करावं? त्यावेळेला शिवलिंग स्वामी माता पार्वती या ठिकाणी कपिलाधार मध्ये गेल्या. आज आपल्याला कपिलाधार किती सुंदर दिसतं, पण त्यावेळेला कपिलाधार मध्ये गर्द झाली, सर्प व्याघ्रांची झाली, इतके साप त्या ठिकाणी होते, झाडावरती फांदी कमी आणि साप जास्त होते, असं भयानक वातावरण. अहो त्या कपिलाधार मध्ये सूर्य सुद्धा आपला किरण टाकण्याची या ठिकाणी हिम्मत करत नव्हता, चंद्राला सुद्धा भीती वाटायची प्रकाश देण्यामध्ये. असं घनदाट अरण्य कपिलाधार, ही प्राणी सर्प व्याघ्राची झाली आणि त्या कपिलाधार मध्ये एक बाबा राहत होते. ते बाबा म्हणजे बाबा दिनोद्धार, दीन दुबळ्यांचा पापी पतितांचा उद्धार करणारी होती. आणि या बाबाकडे माता पार्वती आणि शिवलिंग स्वामी गेली. जसं गेली माता पार्वतीने शिवलिंग स्वामीने त्यांच्या दर्शन घेतलं, त्यांनी माता पार्वतीला आशीर्वाद दिला, पुत्रवती भव आयुष्यमान भव. ज्यावेळेला असा आशीर्वाद दिला माता पार्वती रडायला लागली, पुत्रवती भव. ओ बाबा अनेक वर्ष झाले आमचा विवाह होऊन, पण पोटी पुत्र नाही आणि तुम्ही म्हणता पुत्रवती भव. त्यावेळेला या ठिकाणी बाबा दिनोधर बोलू लागले, बघ पार्वती अगाम संन्यासाच्या शब्दाला खोटं ठरण्याची ताकद या ब्रह्मांडामध्ये देवाला सुद्धा नाही. माझा शब्द व्यर्थ जाणार नाही. जा मानूर मठामध्ये श्री नागेशांची सेवा करा, तुमच्या पोटी पुत्र जन्माला येईल. त्यावेळेला मानूर मठामध्ये श्री गुरु नागेशांची सेवा केली आणि त्यांच्या कृपेनं मनमत माऊलीचा जन्म झाला. ज्या वेळेला मनमत माऊलीचा जन्म झाला, नाव काय ठेवायचं? बाबा दिनोधर आले नाव ठेवण्याकरिता. इतका दिसायला सुंदर पुत्र होता, इतका सुंदर होता, मनाला मोहून टाकत होता. मनाला मोहून टाकतो म्हणून त्याचं नाव मनमत, मनाचं मंथन करतो म्हणून त्याचं नाव मनमत. ऐका, आपल्याला जर वाटत असेल मनमत माऊली आपल्या पोटी जन्माला यावी, तशी आपण कर्म केले पाहिजे. अहो ऐका, तुमच्या पोटी सुद्धा मनमत माऊली जन्माला यायचे असतील ना, काय कर्म करा. ऐका, अरे परमरहस्य ग्रंथ असू द्या तुमच्या बोटाला, परमरहस्य ग्रंथ असू द्या तुमच्या बोटाला, माझ्या भगवान शिवाचं नाम अरे असू द्या तुमच्या ओटाला, तरच माझे मनमत माऊली अरे येतील तुमच्या पोटाला. आपल्याला जर वाटत असेल ना आपल्या पोटी संतांनी साधूने जन्म घ्यावा, तसे आपल्या ठिकाणी लेकरांना संस्कार दिले पाहिजे. शिवारे ज्या वेळेला मनमत माऊलीने जन्म घेतला आणि जन्म घेतल्याच्या नंतर 12 वर्ष त्यांच्या आईनं आणि वडिलांनी शिक्षणासाठी गुरुकडे पाठवलं. 12 वर्ष मनमत माऊलीने शिक्षण घेतलं आणि 12 वर्ष शिक्षण घेतल्याच्या नंतर मनमत माऊली आपल्या गावाकडे निघाले. जसे मनमत माऊली आपल्या गावाकडे निघाले ना, तसे आईला भेटण्याची इच्छा नव्हती महाराज, वडिलांना भेटण्याची इच्छा नव्हती. मनमत माऊलीच्या मनामध्ये एकच विचार यावा, तो विचार म्हणजे आपा वीर शिवाचा.
मनमत माऊलीने विचार केला, अरे वीर शिव कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा कपाळावरती भस्म नाही, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा नाही, काय करावं? मनमत माऊलीने सांगितलं, वीर शिवाला जागा करायचं असेल ना तर जंगम जागा झाला पाहिजे. कारण त्या काळामध्ये महाराज जंगमालाच माहित नव्हतं कसं जीवन जगावं, कपाळावरती भस्म धारण करावा आणि गळ्यामध्ये इष्टलिंग धारण करावं, हे जंगमाला त्या काळामध्ये माहित नव्हतं. त्यावेळेला मनमत माऊलीने सांगितलं, वीर शिवाचा कणा म्हणजे जंगम आहे. ऐका, आणि हा कणा जर वाकला असेल, हा कणा जर मोडला असेल ना तर माझा वीर शिव समाज ताट मानाने जगेल तरी कसा. त्यावेळेला मनमत माऊलीनं या जंगमाला जागा करण्याचे कार्य केले. जोरदार टाळी उद्या. मनमत माऊलीला आवाज उठवला, निजू नका जागा जागा, आपल्या स्वधर्माने वागा. अरे निजू नका जागा जागा, पुढे आहे बहुदगा. ज्यावेळेला मनमत माऊलीला आवाज उठवला, मनमत माऊलीने सांगितलं, अरे वीर शिवाला जागा करायचं असेल तर जंगम जागा झाला पाहिजे, जंगमाला जागा करायचं असेल ना तर आचार्य जागा झालं पाहिजे. त्यावेळेला मनमत माऊलीने विचार केला, अरे वीर शिव कुळात जन्माला येऊन सुद्धा शिवभक्तीची आस मनामध्ये नाही, कोणाला भगवान शिवाची आठवण सुद्धा येत नाही. मनमत माऊलीला वाईट वाटलं आणि त्यावेळेला मनमत माऊलीने विचार केला, अरे बसवेश्वर राजाचा बलिदानाला मी व्यर्थ जाऊ देणार नाही, रेणुकाचार्याचा बलिदानाला त्यांच्या कार्याला मी व्यर्थ जाऊ देणार नाही. आणि त्यावेळेला मनमत माऊलीला प्रत्येक गावोगावी जावं आणि प्रत्येकाला सांगावं, अरे भिवू नका, हा मनमत आला. काय म्हणले मनमत माऊली? काय कीर्तन झालं? कीर्तनात बसल्यावरच टाळी वाजवता येते, जमती का? घरी गेल्याच्या नंतर पांघरुणामध्ये जायचं, टाळी वाजवायची शिवहारी शिव. ऐका, सांगायले तुम्हाला, कराय जमल का? जमल का? नवरा म्हणाल, अगं कीर्तन ऐकू ऐकू, कीर्तन ऐकू ऐकू हिची वायर ढिली झाली म्हणाल का नाही? म्हणून टाळी वाजव, पण कुठे? तर कीर्तनामध्ये शिवहारी करण्यासाठी आवाज उठवला. अरे मनमत आला असे बोल का, आता कोणी भिवू नका. निद्रिस्त झालेल्या समाजाला मनमत माऊलीने जागा केले. आणि त्यावेळेला महाराज एकटेच मनमत माऊलीनं शिवतत्वाचा विचार केला. त्या मनमत माऊली सोबत कोणताच वीर शिव नव्हता महाराज. एकटेच मनमत माऊली एकच विचार करता, अरे वीर शिवाला जागा करायचं असेल ना तर यात्रा काढावी लागेल. कळप ते शिंगणापूरची यात्रा मनमत माऊलीने काढली. आणि यात्रा करत असताना माझे मनमत माऊली पंढरपूर मध्ये आले. जसे पंढरपूर मध्ये आले तसे सगळे जण पांडुरंग परमात्म्याचं नामघोष करत होते. पुंडलिकारी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम असा जयघोष करत होते. आणि त्यावेळेला महाराज मनमत माऊली गेली आणि मनमत माऊलीने जयघोष केला. सर्वांनी हात वरी करून तो जयघोष करायचा. का जयघोष केला मनमत माऊलीनं? असं वाटते महाराज कैलास पर्वत अवतरी झाले, एकदा जोरदार केले. आणि म्हणून मनमत माऊलीने अशी गर्जना केली. वारकऱ्यांनी सुद्धा विचार केला, रे आम्हा वारकऱ्यामध्ये, लाखो वारकऱ्यामध्ये हा एकटा शिवभक्त आला तरी कोण? वारकरी सुद्धा आश्चर्यचकित झाली. आणि त्यावेळेला वारकऱ्यांनी मनमत माऊलीवर प्रश्न उभारला. मनमत माऊलीने सांगितले, बघा या जगामध्ये कोणत्याच देवामध्ये भेद नाही. तुम्हाला विचार करायचा असेल ना तर विठ्ठलाच्या डोक्यावरती पहा. शिवा वाचून ऐकून, अरे विठ्ठल मस्तकी शिव जाण. स्वतः विठ्ठलाचा पांडुरंग परमात्म्याचा मस्तकावरती स्वतः भगवान शिव उतरित आहे. म्हणून आपण सुद्धा भेद करू नये महाराज, कारण देवाने सुद्धा कधी भेद केला नाही. या ठिकाणी शिवहारी शिवहारी. कारण क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वराचा सुद्धा म्हणतात, अरे हा कोणाचा ऐसा न मनवी देवा, हा मुच्चा ऐसीची मनवी देवा. हे कुडाले संघमध्ये. आणि म्हणून साधू संतांनी कधी भेद केला नाही, कधी महात्माने जातीचा भेद केला नाही. आपण सुद्धा कधी जातीचा भेद करू नये. आणि त्यावेळेला मनमत माऊलीला आपल्या हातामध्ये भगवा झेंडा घ्यावा
आलं 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 घड्याळ. जोरदार टाळी होऊ द्या. असं भगवानाच्या ठिकाणी आले महाराज आणि प्रत्येक वीर शिव जागा व्हायला लागले. गावोगावी म्हणतात माऊलीला जावा. आज आपण मनमत माऊलीचा अभंग कीर्तनासाठी घेतो आणि 2 तास बोलतो. लक्ष्मण महाराजांच्या अभंग कीर्तनामध्ये घेतो 2 तास बोलतो. पण माझ्या मनमत माऊलीना स्वतःचा अभंग लिहावे आणि स्वतःच चिंतन मांडावं आणि मनमत माऊलीना वीर शिवाला जाग करावं. अहो असं करत असताना प्राप्त शिंगणापूरची यात्रा करत असताना अहो लोक म्हणतात आमच्यावरती संकट आहे. काय म्हणतात लोक? देव आमच्यावरती संकट आणतो. पण मनमत माऊलीवरती संकट नव्हतं का? कोण म्हणतो माझ्या मनमत माऊलीवर संकट नव्हतं? अवय का जीवनामध्ये किती मोठी संकट असतात. सगळ्या ठिकाणी देवाला कधीच सांगू नका देवा अरे माझे संकट किती मोठे आहे. देवाला कधीच सांगू नका देवा माझे संकट किती मोठे आहे. त्या संकटाला सांगा अरे माझा शिव किती मोठा आहे, माझा देव किती मोठा आहे. संकट दूर झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या मनमत माऊलीला ज्या वेळेला वीर शिवाला जागा करण्याचं कार्य केलं काही लोकांनी मनमत माऊलीला जाळण्याचा प्रयत्न केला की नाही? प्रमाण पाहायला मिळतात महाराज. अरे भस्म आम्ही व्हावे निंदा करता येतो बरी झाले वर्तु श्रम त्याचे नानाग्नी नामा जळास तुला. अरे काय करील काळ अग्निरूप माऊलीला जाण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेला मनमत माऊली देवाच्या नामाने या ठिकाणी वापस आली आणि काळाला सुद्धा पाठवलं महाराज. अरे यमा बांधितासी दुरून या. जे भगवान शिवाचे भक्त आहेत महाराज कधी काळाशी भिवू नका. खरं तर कोणत्याच देवाचे भक्त काळाशी भिवू नये. कारण नामाच्या चिंतने प्रति 12 वाजता फक्त मुखामध्ये देवाचं नाम असू द्या कुठलं संकट आपल्यावरती येणार नाही. आणि म्हणून मनमत माऊली वापस आली आणि त्यावेळेला आज गावोगावी जे सप्ताह चालू आहे आज वीर शिव कपाळी भस्म धारण करतात गळ्यामध्ये लिंग धारण करतात ते कुणामुळे तर माझ्या मनमत माऊलीमुळे. आणि म्हणून आज आपण त्यांचा जन्मोत्सव साजरा करतो. शिवा त्याने जे कार्य केलं ते सद्गुरूच्या कृपेमुळे केलं. लक्ष्मण महाराजांनी जे अभंग लिहिली ते सद्गुरूच्या कृपेमुळे लिहिली. आणि म्हणून लक्ष्मण महाराज सांगतात लक्ष्मण गुरुकृपा लक्ष्मण मनी गुरुकृपा एके झालो स्वस्वरूपा आता झालो मी निर्भय बळकट धरिले गुरुपाय. ज्या वेळेला आमच्यावरती सद्गुरूने कृपा केली त्या सद्गुरूला आम्ही एक रूप झालो. ज्याप्रमाणे एखादी गंगा नदी आहे ती सागराला मिळते गंगा सागराशी मिळाली 3 परी सागरेची झाली तसं आम्ही गुरुमध्ये एक रूप झालो आहे. असा अभंग सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. खरं तर कीर्तनाची वेळ झालेली आहे बरोबर का? अजून चलू द्यायचं का कीर्तन? काही जण हो म्हणालेत महाराज पण कीर्तनकाराचं खूप अवघड आहे. लय अवघड आहे कीर्तनकार जास्त बोलला ना लोक म्हणतात त्याला तारका नाही. काय म्हणतात? तारका नाही. आणि कीर्तनकार कमी बोलला महाराजाला अभ्यास नाही. कीर्तनकाराला जगावं की मरावं काहीच कळत नाही. कारण सिस्टीमवाल्याची सुद्धा तशीच अवस्था आहे. सिस्टीम महाराज उंच ठिकाणी मोठा आवाज केला लोक म्हणतात आम्हाला काहीच ऐकू येईना आणि कमी आवाज केला महाराज म्हणतात आम्हाला बोलतच येईना. त्यांना सुद्धा प्रश्न पडतो जगावं की मरावं. ऐका सगळ्याच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी चिंता आहे. पण सर्वांना विनंती खरं तर कीर्तनाची वेळ झालेली आहे. सर्वांना हात जोडून विनंती जीवनामध्ये कर्म करायचे असतील ना तर क्रांती सुरेश जगज्योती महात्मा बसवेश्वर राजवणीकर काय कर्म केले या ठिकाणी बसवेश्वर राजाने. का ज्या वेळेला माझे गुरुमौली डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज एक खूप गोड दृष्टांत देतात. ज्या वेळेला बसवांना एका लहान वयामध्ये एका नातेवाईकांनी त्यांना केळ दिलं. काय दिलं? केळ. आणि केळ दिल्याच्या नंतर बसवांना ते केळ खाल्लं नाही. गावभर कोण गाव मध्ये चक्कर मारली अख्या सत्ताला मारा चक्कर मारली अख्या गावाला चक्कर मारली आणि या ठिकाणी बसवानाने ती केळ खाल्लं नाही. त्या ठिकाणी खाणार तितक्यामध्ये एक लहान मुलगा आणि तो मुलगा त्या केळाकडे असं पाहत होता जसं आयुष्यात त्याने कधी केळ पाहिलं नाही आणि कधी खाल्लंही नाही. बसवाना त्याच्या जवळ गेली आणि त्याला ते केळ खायला दिलं. कसं खावं हे सुद्धा माहित नव्हतं महाराज. बसवानाने सालपट काढला आणि त्याचा केळ खायला दिलं.
त्यावेळेला आपले जे कपडे होते बसवानाने त्या लेकराला दिले, आपल्या पाठशाळेमध्ये नेलं. काही लेकरं म्हणत होती, महाराज ए बसवाना, अरे वेडा आहेस का तू मोठ्या घरचा, पण तुला कळत नाही का? अरे हा मुलगा निरशिवा नाही, हा मुलगा दुसऱ्या जातीचा आहे, शूद्र जातीचा आहे, तू मुलगा मांगाचा आहे. ज्यावेळेला बसवानाने ऐकलं, महाराज अरे तो माझ्या मस्तकामध्ये गेली. बसवानाने सांगितलं, होय का? इथे कुठल्या जातीचा नाही, अरे इथे कुठल्या जातीचा नाही, फक्त महाराष्ट्राच्या मातीचा. त्यावेळेला बसवानाने सांगितलं, अरे कुठल्याच प्रकारच्या जातीचा आपण भेद करू. म्हणून बसवानाने वचन लिहिलं, अरे हा कोणाचा ऐसे मनवी दे, हा मुद्दा ऐसेची मनवी देवा. असे कर्म केले क्रांतीसूरी जगज्योती महात्मा बसवेश्वर. विचारायचं असेल ना जा सादरीकडे आणि विचारा बसवेश्वर कसा. अरे रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, अरे रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. अरे विचारायचा सादरीला माझा बसवेश्वर कसा होता, माझा बसवेश्वर राजा. आणि म्हणून तशी कर्म आपण जीवनामध्ये केले पाहिजे. पण आपण त्यांच्यासारखे छत्रपती शिवाजी राजासारखे कर्म सुद्धा करत नाही. अहो लोकांचा एक प्रश्न पडतो, हात जोडून विनंती, छत्रपती शिवाजी राजाचा सुद्धा कधी भेद करू नका. कारण छत्रपती शिवाजी राजांना हे स्वराज्य निर्माण करण्याच्या आधी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली होती का नाही? रायरेश्वर म्हणजे कोण? ज्याचे तुमचे आमचे माझे कुलदैवत भगवान शिव. आपण काय करतो? छत्रपती शिवाजी राजाचा भेद करतो. हा जोडून विनंती, तुम्हाला वाईट वाटेल महाराज, पण लेकरू म्हणून ऐकून घ्या. छत्रपती शिवाजी राजांना घोड्यावरती स्वार व्हावं, हातामध्ये तलवार घ्यावी आणि एकाचा जयघोष करावा. हर आपण कोणता करतो? बोला कोणता करतो? हर हर. मग कशाला त्यांच्याविषयी भेद करता? अहो छत्रपती शिवाजी राजे कुठल्या जाती विरुद्ध लढले नाही महाराज. छत्रपती शिवाजी राजे लढले ते फक्त अन्याय विरुद्ध. त्या राजाला सुद्धा कधी विसरले. आपण सुद्धा छत्रपती शिवाजी राजा आणि बसवेश्वर राजा सुद्धा भेद करत नाही. आणि म्हणून आपल्या कोंडगाव गावामध्ये जो सप्ताह चालू आहे, सगळ्याच्या एकत्रीकरणाने सप्ते, बरोबर ना? सगळे मिळून मिसळून सप्ताह करत आहेत. म्हणून एकदा जोरदार टाळी उद्या. खरं तर कुठला जातीपातीचा भेद आपण करू नये आणि चांगलं या ठिकाणी शिवभक्तासारखं शुद्ध जीवन आपण जगलं पाहिजे. तर तुम्हाला काय सांगते, कर्म करायचे ना बसवेश्वर राजवणी करा, कर्म करायचे ना छत्रपती शिवाजी राजवणी करा, कर्म करायचे ना माझ्या मनमत माऊली सारखी करा. पण जीवनामध्ये हात जोडून विनंती, व्यसन करू नका. कारण आजची तरुण पिढी व्यसनाचा एवढा अधीन गेली, एवढ्या अधीन गेली. मी नेहमी सांगत असते, पा या ठिकाणी एक पिक्चर आहे, त्यामध्ये गाणं आहे, मैं मर्द टांगे वाला, मैं मर्द टांगे वाला. अरे मैं मर्द टांगे वाला, मैं मर्द टांगे वाला, दुश्मन क्या मारेगा मुझे, मेरा दोस्त ऊपर वाला. पण आपलं कसं झाले? अरे मैं दारू पीने वाला, मैं गुटखा खाने वाला, मैं दारू पीने वाला, मैं गुटखा खाने वाला, ऊपर वाला क्या मारेगा मुझे, मैं एक दिन खुद ही मरने वाला, मैं एक दिन खुद ही मरने वाला. अशी आपली अवस्था झाली. टाळी नाही वाजवली तरी चालेल, तर सर्वांना विनंती, इतका गोड आपल्या गावामध्ये सप्ताह चालू. आपलं गाव व्यसनमुक्त झालं पाहिजे, हाच खरा सप्ताह असेल महाराज. आणि म्हणून प्रत्येकाने व्यसन सोडून दिलं पाहिजे. बरं तुम्हाला व्यसन करायचं ना, बिनधास्त करा. असं व्यसन करा ज्याचं नाव मी सांगते का. अरे जहाँ पर जहाँ पीने से क्या फायदा, रात को पियोगे तो सुबह उतर जाएगी. अरे जहाँ पर जहाँ पीने से क्या फायदा, रात को पियोगे तो सुबह उतर जाएगी. अरे लेकिन एक बार मेरे शिव नाम का प्याला पी के तो देख, तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी, तेरी सारी जिंदगी सुधर. प्याला प्यायचा ना, शिवनामाचा प्याला प्या. आणि म्हणून सर्वांना विनंती, व्यसनाच्या अधीन जाऊ नका. आणि या ठिकाणी झालेली सेवा सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज गुरुमाऊलीचे दिव्य चरणी समर्पित करून, खरं तर एक गोष्ट सांगते, कीर्तनामध्ये जर तुम्हाला माझी चूक काढायची असेल ऐका. कारण कीर्तनामध्ये महाराज 2 तास किती गोड बोलला, यापेक्षा कीर्तनामध्ये महाराज किती चुकला लोक हाच विचार करतात की नाही. म्हणून विनंती, मी काय कुठे कीर्तन शिकायला गेली
असं म्हणतात आपले मायबाप देव आहे, मग का कुठे मुली बाप होतात नानी तेव्हा लागलो या दन. आणि म्हणून या ठिकाणी आईबाबाच्या आशीर्वादानं, भगवान शिवाच्या आशीर्वादानं, मनमंत माऊलीच्या लक्ष्मण महाराजांच्या आशीर्वादानं जसं कीर्तन मला करता आलं तसं कीर्तन करण्याचा प्रयत्न केला. शिवहारे शिवहारे ऐका. आणि म्हणून सप्तासाठी या ठिकाणी उपस्थित असणारी ज्याने कीर्तनाची तारीख दिली शंकर स्वामी जायफळ यांचे मनापासून आभार. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी होऊ द्या, कारण त्यांच्यामुळे या गावामध्ये कीर्तन करण्याचं योग आलं. इतकी फुल पब्लिक आहे महाराज, आनंद वाटला की तरुण तरुण लहान लहान लेकरं सुद्धा कीर्तनाला उभे आहे. मी नेहमी सांगत असते या महाराष्ट्राची शोभा जर काय असेल ना तर तरुण पिढी आहे. अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीचा पातीला, अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीचा पातीला, आणि तरुणाशिवाय शोभा नाही अरे महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. आणि प्रत्येक तरुणाने या कीर्तनामध्ये नटलं पाहिजे. लहान लहान लेकरं सुद्धा कीर्तनाला आली आहे. खरं तर कौतुक करा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी होऊ द्या. आणि म्हणून उपस्थित मृदुंगाचार्य काही ठिकाणी एक भेटत नाही महाराज, इथं दोन दोन आहे. आणि म्हणून दोन्ही मृदुंगाचार्यासाठी आणि या ठिकाणी गायनाचार्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. ज्याने या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग केली अशी असणारी रॉयल मराठी, हो ना, रॉयल मराठीत महाराज. आणि म्हणून त्यांच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद. उपस्थित असणारी सिस्टीमवाले असतील, माता माऊल्या पेटीवाले असतील, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. एकदा माता माऊल्यासाठी जोरदार टाळी होऊ द्या. कारण काही ठिकाणी महाराज स्त्रीला खूप कमी समजतात, लोक समजतात की नाही. पण साधू संतांनी सुद्धा आपल्याला सांगितले, काय सांगितले, पहिला हक्क दिला तो फक्त नारीला आणि दुसरा हक्क दिला पुरुषाला. पण तरी सुद्धा आज मनामध्ये एवढीच खंत वाटते, लोक विचार करतात स्त्रीला खूप कमी समजतात. म्हणून हा जड विनंती आहे, अरे नारी निंदा मत करो यारो, नारी तो रतन की कान, अरे नारी निंदा मत करो यारो, नारी तो रतन की कान. जिस नारी से पैदा हुई वो राम लक्ष्मण हनुमान, वो राम लक्ष्मण हनुमान. म्हणून स्त्रियांना आपण ओळखलं पाहिजे. झालेली सेवा सर्व देवांच्या सर्व संतांच्या चरणी समर्पित करून जर कोणाचं नाव राहिलं असेल, ज्यांचं नाव घेतले ते देव आणि ज्यांचं नाही घेतले ते महादेव. गुरु